जी मुलगी माझ्यासोबत होती लहान, ती जोरात ओरडली, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. तर बघितलं तर आमची गाडी वरतून 30-32 फुटावरून खाली पडली होती आणि माझ्या हस्बंडच्या मागे अक्षरशः स्वामी उभे होते. आणि मला तेवढं असं जाणवलं ना, ऍक्च्युली तो जो क्षण आहे ना, म्हणजे स्वामी जेव्हा आपल्याला संकेत देतात ते नेमके ओळखायचे कसे? आपल्याला वाटतं की मला स्वामींना भेटायचं असतं, पण तसं नसतं. ते स्वामींना आपल्याला भेटायचं असतं. कर्दळी वनाविषयी काय सांगाल? ज्यावेळेला मी कर्दळी वनात गेली, ज्यावेळेला मी वारुळावरती तिकडे हात ठेवला ना, तो 20-25 मिनिटं माझा हात निघालाच नाही. काहीतरी असं राऊंड 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 काय होतं असं मला ते कळतच नव्हतं. समजा एखादी कुठेतरी गोष्ट होणार आहे तुमच्या लाईफमध्ये जी तुमच्यासाठी चांगली नाही आहे, तर महाराज कुठल्या ना कुठल्या दृष्टी स्वप्नात येऊन काही ना काही येऊन ते आपल्याला दाखवतात की पुढे धोका आहे. जेव्हा आर्थिक अडचणी येतात, नोकरीत अडचणी येते किंवा घरामध्ये शांतता नसते, तर अशा वेळी आपण स्वामींची कोणती उपासना करायला पाहिजे? हट्टी आहेत मुलं, तर तारक मंत्र तुम्ही 11 वेळा बोलायचा आहे. मी स्वामीच्या मांडीवर डोकं ठेवून बसले आणि स्वामी मला कुरवाळत आहेत की अरे बाळा मी आहे. स्वामी प्रगट दिनापर्यंत तुम्हाला एक सोपा घरातल्या घरात उपाय सांगते. स्वामी सेवा नक्की काय आहे? गुरुचरित्र महिलांनी वाचावे की नाही? आपल्याला स्वामींचे चमत्कार अनुभवायचे असतील तर काय करायला हवं?